मार्कुची चौकटली खबर 6वा अध्याय. तवा येसू थे कपेर्नहूम मनावचे चहारपणू निघून आपणाच्या शिष्यानांसंग मेरून आपणाचे खास चहार झालेला नजरेतले गेला. आरंभीच्या रोजी येसू यूदन मेरवच्या जागप जाऊन बोध करावचं सुरू केला. खूप जुग जण माणसा त्याच्या गोष्टींत ऐकून अवचित झाले. त्याहनी एकसंग एकला याल हे ज्ञान कोठून भेटली, हे कसूनचे ज्ञान होये, हो अवचित कामा कसा करताय म्हणून म्हणले. हो मरियाचा पोरगा सूतर नव्हे की, हो याकोब, योसेफ, युदा आणि सिमोन मनावच्यांचा भाऊ नव्हे की म्हणून म्हणले. आताईन हमसंग बसून राहावचे याच्या बहिणी नव्हेत की म्हणून त्याने येसू तर उत्तम नाही झाले. तवा येसू त्याहंता कोणतेच प्रवक्ताले आपणाचे खास देसपा आणि आपणाचे बंधभावंपा आणि आपणाचं घर सोडून समजे दुसरे जागेंपा त्याला मर्यादा भेटते म्हणून म्हणला. तवा येसू काही जण रोगवाल्यांवर हात ठेवून त्याहंत चौकट करावचाच केला पाणी आणि कोणतेच चमत्कार कामा नाही केला. आणि येसू त्याहंपा विश्वास नाही राहावचे तर देखून अवचित झाला. मग येसू गावगावांप जाऊन बोध करूत. तवा येसू 12 जण शिष्यानंत बलवून भूतांवर त्याहले अधिकार देऊन दोघं सार केला. आणि येसू त्याहले असा आज्ञा दिला, तुम्ही जवूत राहतानी हातातली काडीच धरून जावाव, खावावचं रहो, नाही तो हातातली थैली रहो, कुर्चपले पैसे रहोत धरून नाही जावाव, वाहनाला या पाणी 2 आंगडी नको धरा. येसू आणि त्याहले असं सांगला, कोटी रहो तुम्ही एके घरी गेल्यावर तिथनं जवूतले त्याच घरी मुक्काम करा. कोणत्या जागेंप रहो माणसं तुमचा नाही येवव देले ना, नाही तो तुमच्या गोष्टी नाही ऐकले ना, तुम्ही ते जागेत सोडून देऊन जवूत राहतानी त्याहले उरफटी गवेसाठी तुमच्या पायांचा दुबा झाडा. तवा त्याने जाऊन माणसांले मन बदला म्हणून बोध केले. आणि त्याने कितीको भूतांत खेदले. खूप जुग जणा गिरेवाल्यांले तेल लावून चकोट केले. येसूच्या बारेत हर एकला बोलण्याकून राजू झालेला हेरोदले हे घटना ऐकू आला. तो असं म्हणला, बाप्तिजम देवाचा योहान मरून जीवन उठला म्हणून त्याजपा अद्भुत करावची शक्ती काम करताय म्हणला. पण काही जण येसूता एलिया म्हणून म्हणले. आणि काही जण प्रवक्ता नाही तो अंधीच्या जमान्यातला प्रवक्ता वनीचा म्हणून म्हणले. पण हेरोद योहानच्या बारेत ऐकून मी डोसकी तोडवाऊ लावलेला योहान वाचून आला म्हणून म्हणला. हेरोद आपणाचा भाऊ झालेला फिलिप्पूची बायको हेरोदिया संग लग्न झाल्यासाठी योहान तुझ्या भावाची बायकोता जवळ करावचा तुझी न्याय नव्हे म्हणून हेरोदले सांगला. म्हणून तो तिच्यासाठी योहान धरून आणवव लावून बंदखान्यापा टाकला. त्यासाठी हेरोदिया योहानवर डावा धरून त्यात मारून टाकाव म्हणून आस केली. पण तिजने नाही झाला. कहा म्हणले ना, योहान नियतवाला आणि निरुंपाकवाला म्हणून हेरोदले ठावा म्हणून त्यात वाचवत आला. हेरोद योहानच्या गोष्टी ऐकल्यावर कितीको अफसोस होलेन तरी त्याची गोष्टी ऐकावसाठी पसंत करना. पण हेरोदियाला एक रोजी मोका भेटला. हेरोद राजा आपणाचे अधिकारीनंता अनेक सैनिकांचे अधिकारीनंता आणि गलिलियपले मोठे माणसांचा बलवून आपण जन्मले रोजी त्याहले जेवण दिला. तवा हेरोदियाची पोरगी इतर येऊन नाचून हेरोदचा अनेक त्या सांग खावं बसलेवाल्यांना खुशी केली. राजा तिता तुले काय पसंदो मांग, मी तुले देतो म्हणला. तवा राजा तू काय मागलेन काय मी देतो, अर्धा राजवाडा मागलेन काय देतो म्हणून आण घेतला. हे पोरगी बाहेर जाऊन आपणाची माईता मी काय मागू म्हणून पोचली. तिची माय बाप्तिजम देवाचे योहानचे डोसकीता माग म्हणून म्हणली. संगत हे पोरगी राजाजवळ लाहकीने येऊन बाप्तिजम देवाचे योहानचे डोसकीता थारेपा आताईनच माले पाहजे राहिलेला हे सोय म्हणून म्हणली. तवा राजा खूप कलाकला झाला. पण तो आण घेतला. आपणा सांग बसून राहिले वाल्यांचे निमित्तानं ते मागलेता नाही देव म्हणावचा त्याला पसंत नाही राहिला. त्याच करता राजा संगास योहानची डोसकीता आण म्हणून हुकूम देऊन एक सिपाईदारता घालला. तो सिपाईदार जाऊन योहानची डोसकीता बंदीखान्यापास तोलला. तवा तो सिपाईदार ते डोसकीता एक थारेपा आणून तिले दिला. ते पोरगी ते डोसकीता आपणाची माईले दिली. ते घटना योहानच्या शिष्यानं ऐकल्यावर त्याने येऊन त्याच्या मुर्देता नेऊन समाधीपा ठेवले. तवा अपस्तुलना येसूच्या जवळ मिरून येऊन आपण केले त्याच्या बारेत आणि बोध केल्यांच्या बारेत येसूले सांगले. तवा त्याच्या जवळ खूप जुग जणा येऊत जवूत राहिलेसाठी
त्याहले खावले काही वखत नाही भेटली. त्यासाठी येसू फक्त तुम्हीच मासांग सुईने राहूच्या जागी येऊन जरासिमान आराम करा म्हणून म्हणला. तवा फक्त त्याहानीच बोडाचाकून माणसं जिनगणी करे नसले जागी गेले. पण त्याहानी जवत राहतानी माणसं देखून कितीक जण त्यात ओढकून समधे चहारांपासून धावूत जाऊन त्याचे अंदीच ते जागे पुरले. तवा येसू बोडा उतरून ते माणसांचे मांदिता देखला. गायकी नसले मेंढ्यांचे वनी राहावचे ते माणसांचे मांदिता देखून त्यावर त्याचा जीव दुखला. त्यासाठी त्याला कितीक घटनांच्या बारेत बोध करावचं सुरू केला. खूप दिवस गेल्यावर येसूच्या शिष्याना त्याजवळ येऊन हे माणसा जिनगणी करे नसल्या जागा आता येणूस खूप दिवस गेला म्हणून म्हणले. तू हे माणसांत झाले ना त्याने सिरमुट राहावचे खेडे गावांप जाऊन काही रहो घेऊन खातेत म्हणून म्हणले. त्यासाठी तो तुम्ही त्याला खावावचं द्या म्हणून म्हणला. पण त्याने आम्ही जाऊन एक माणूस कमी जादा 8 महिने काम केले ना कितीक पैसे येते तो तितके पैसे ऐकून त्याला भाकरी घेऊन खावाव दे म्हणतेस की म्हणून पूछले. तवा येसू तुमपा कितीक भाकरी हाय ते जाऊन देखा म्हणला. त्याने जाऊन देखून येऊन आमपा 5 भाकरी 2 मासरे हाय ते म्हणून म्हणले. तो येसू समजेंता हिरवे गवतावर गुबडे गुबडे बसवाव लावा म्हणून शिष्यानांले सांगला. ते माणसा गुबडेले 50 जण 100 जण बसले. येसू ते 5 भाकरींता 2 मासऱ्यांता हातात धरून आबरीकोड देखूत भगवंतले दंडोत सांगून ते भाकरींता मोडला. त्याहंता आपणाच्या शिष्यानांले देऊन माणसांले वाटून द्या म्हणला. तसंच ते 2 मासऱ्यांता काही हिसे करून समदेनले वाटून द्या म्हणून म्हणला. समधी दनबोरूतले खाल्ले. शिष्याना उरलेले भाकरींच्या तुकड्यांता आणि मासऱ्यांच्या तुकड्यांता 12 ढाल्यांप भरले. भाकरी खाल्लेले वाले 5000 जण दादुले माणसा. तो माणसांच्या गुबडेता धाडूत राहतानी ओढचागून थ्यांगाचे डरडीकोड राहावचे बेतसाईदले पुढस जा म्हणून तो आपणाच्या शिष्यानांले सांगास हुकूम देला. मग येसू त्याहंता सोडून प्रार्थना करावसाठी डोंगरावर गेला. संध्याकाळ झाल्यावर शिष्याना राहिला ते ओढा नदीच्या मदत राहिला. पण येसू तो नदीच्या ओढ्यापास राहिला. पुढनू वाराधून येणेकून शिष्याना ते ओढेता कठीणानं चालवावचा येसू देखला. कमी जास्त रातचे 3 वाजता येसू पाण्यावर चालूत त्याच्या जवळ येऊन त्याहंता विडून जावं म्हणून राहिला. येसूच्या शिष्याना येसू पाण्यावर चालूत जावचं देखून चकवा होई म्हणून भिवून जोरेनं बोमुलले. कहामले ना समधी ते आता देखून भियले. संगास येसू त्याहन संग बोलूत हिमतीनं राहा मीच होवो भिय नको म्हणून म्हणला. येसू ओढ चगले बरोबर वाराधून कमी झाला. त्याहानी हे देखून अवचित झाले. तरी त्याचे हृदय कठीण झाले म्हणून त्याने भाकरींच्या बारेतला घटनेता नाही चोवले. मग येसू आणि त्याच्या शिष्याना नदीत वीडून गेनेसरेतु प्रांतमाचे ओड्डप पोरून थती ओढेता उभं केले. त्याने ओढ उतरले बरोबर माणसा येसूता उडुकले. माणसा सिरमुट राहूच्या प्रांतमंप धावू जाऊन रोगवाल्यांता बाजांवर झोपून येसू राहूच्या जागी धरून आणले. गावंप चहारंप खेडेंप तो गेले हर एक जागी रोगवाल्यांता वाड्यांप झोपुले. येसूच्या कपड्यांता तरी हाबडाव म्हणून त्याहंता पायपोटी केले. त्यात हाबुलेला हर एकला चकोट झाले.